नमस्कार, मी योगेश्वरी. आज आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. इतकं सुंदर वातावरण आहे, छान पाऊस पडतोय, मस्त थंडी आहे, वारं सुटलेलं आहे आणि एक घोट चहा तर लागतोच. आणि त्या चहाच्या सिपनंतर छोटंसं काम आपण जे केलं पाहिजे या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे अशा वातावरणामध्ये पुस्तक वाचणं अतिशय स्वतःला खूप आनंद देणारं असतं आणि खूप रिलॅक्सिंग टाईम असतो हा. तर त्याच्यामध्ये माझं आवडीचं पुस्तक म्हणजे हे आहे, शिव खेडा यांचं आपण जिंकू शकता. हे पुस्तक मला पर्सनली खूप आवडतं. या पुस्तकामध्ये एक गोष्ट खूप सुंदर आहे, जी सुरुवातीलाच आहे. एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकत असतो आणि फुगे विकत असताना त्याला कधी जर ग्राहक नाही भेटले तर तो काय करतो माहिती आहे, फुग्यांमध्ये हेलियम गॅस भरतो आणि तो फुगा हवेमध्ये सोडून देतो. त्यामुळे काय होते की लहान मुलं पटकन आकर्षित होतात आणि आणखीन त्याची फुगे विक्री व्हायला सुरू होते. असंच त्याचं दैनंदिन आयुष्य चालू असतं आणि त्याचं म्हणजे फुगे वगैरे जी विक्री आहे ती चांगली चालते. त्यामध्ये त्याला एक लहान मुलगा त्याच्याकडे येतो आणि त्याला तो प्रश्न विचारतो, कारण त्याच्याकडे निळ्या, हिरव्या, पिवळ्या रंगाची, लाल रंगाची वेगवेगळी फुगे तो विकत असताना त्या मुलाला दिसलेला असतं, परंतु काळ्या रंगाचा फुगा त्याला दिसलेला नाही. त्यामुळे तो त्याला विचारतो की काळ्या रंगाचा फुगा देखील अशाच प्रकारे हवेमध्ये उडू शकतो का? तर तो फुगेवाला त्या मुलाला सांगतो की तो फुगा रंगामुळे उडत नाही, त्या फुग्यामध्ये जे काही आहे त्यामुळे तो उडत आहे. त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असंच आहे. आपण निसर्गामध्ये पाहतो, आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो, एखाद्याचं व्यक्तित्व त्याच्या दिसण्यावरून कधीही ठरत नाही. तर त्याच्यामध्ये असणारे कलागुण आहेत, चारित्र्य आहे त्याचं किंवा त्याचा प्रामाणिकपणा आहे, त्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे, जो त्याला प्रभावी करत असतो आणि त्याचं व्यक्तिमत्व आपण ठरवू शकतो त्याच्या कलागुणावरून, ना की त्याच्या दिसण्यावरून. हेच आपण आपल्या आयुष्यामध्ये पाहत असतो की आपण एखाद्याला त्याच्या दिसण्यावरून किंवा त्याच्या राहणीमानावरून त्याचं आपण व्यक्तित्व ठरवू शकत नाही. तर तो व्यक्ती कसा आहे त्यासाठी आपल्याला त्याचे जे काही त्याच्या अंगी असणारे गुण आहेत ते देखील पाहावे लागतात. तर आजचा सुंदर विचार तुम्हाला आवडला का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.